समाजाचे दुःख सांगत अख्ख्या चळवळीला नवी दिशा देणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, स्त्री शिक्षण व स्त्री समतेसाठी जीवनभर झटणारे, विद्येविना मती केली, मतीविना नीती केली, नीतीविना गती केली, गतीविना शूद्र घडले, एवढेच अनर्थ एका अविद्येने घडले असे म्हणत या चाचपडलेल्या समाजात ज्ञान ज्योती लावून ज्ञानाची ज्योती प्रज्वलित करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, शिक्षणाच्या आद्य दैविका माता सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे आद्य दैवत राजश्री छत्रपती शाहू महाराज। अहो विचार करा कसा असेल तो काळ, विचार करा कसा असेल तो काळ। अस्पृश्यांच्या दलितांची अवस्था म्हणजे किड्या मुंग्यांपेक्षाही बेकार झालेली असताना आजपासून सुमारे 134 वर्षापूर्वी एका दिव्य तोफाने एका महामानवाने जन्म घेतला आणि त्या महामानवाने असे काय कार्य केले असणार, अशी काय किमया केली असणार की त्याची जयंती आजही सारा जग साजरा करतं। त्यांची जयंती, त्यांचा जन्मदिवस हा ज्ञानाचा दिवस म्हणून साजरा केला जातो। त्या महामानवाने असे काय महान कार्य केले असणार, आज हा प्रश्न तुम्हाला पडतो आणि हा प्रश्न पडल्यानंतर त्यांना वंदन करताना, त्यांचे नाव घेताना त्यांचे विचार बोलावे लागतात, त्यांचे कार्य बोलावे लागतात आणि त्यांचे कार्य बोलण्यासाठी मला हे बोलावं लागतं की मृतप्राय झालेल्या कोट्यावधी भारतीयांमध्ये भरला ज्यांनी नवा प्राण, मृतप्राय झालेल्या कोट्यावधी भारतीयांमध्ये भरला ज्यांनी नवा प्राण, मनोवादाविरोधात लढले जे होऊन बेभान, काड्या रामाला घाप फोडून 14 कड्याला आग लावून पेटवले ज्यांनी मनुस्मृतीचे प्रतीक मान, कोलंबिया विश्वविद्यापीठाने सर्वप्रथम विद्यार्थी म्हणून केलाय ज्याचा बहुमान, अहो तोच आहे या भारतीय संविधानाचा शिल्पकार, तोच आहे या भारतीय संविधानाचा शिल्पकार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना मी त्या त्यागमूर्तीला मला वंदन केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, पुढे जाता येणार नाही। ती त्यागमूर्ती रमाई, माता भीमाई, रामजी सुभेदार यांच्यासह मी तमाम महापुरुषांना आणि महामातेंना वंदन करते आणि माझ्या भाषणाची सुरुवात करते। सन्माननीय व्यासपीठ, विचारमंच, इथे उपस्थित असलेल्या माझ्या तमाम मायबापांनो, बंधू भगिनींनो, शिवराय शाहू फुले आंबेडकर विचारांच्या वारसदारांनो, मर्द मावळ्यांनो आणि भीम अनुयायांनो, मी प्राची बागडे तुम्हा सर्वांना सप्रेम जय भीम करते। आजचा हा भव्य दिव्य कार्यक्रम पाहून मला एका कवयित्रींच्या चारोळ्या आठवल्या। ते कवी असे म्हणतात की कोण ते आकाश तू आम्हा नेले कुठे, कोण ते आकाश तू आम्हा नेले कुठे, तू दिलेले पंग हे पिंजरे गेले कुठे, तू दिलेले पंग हे पिंजरे गेले कुठे, या भराऱ्या आमुच्या ही पाखरांची गर्जना, भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, भीमराया एक घे तुझ्या या लेकरांची वंदना। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं 14 एप्रिल ही फक्त एक तारीख आहे? तर नाही, 14 एप्रिल ही फक्त तारीख नाही, तर एका नव्या युगाची सुरुवात आहे आणि त्या नव्या युगाला सुरुवात झाली होती आजपासून सुमारे 134 वर्षापूर्वी, म्हणजे 14 एप्रिल 1891 या दिवशी। कारण याच दिवशी जन्माला आला होता हजारो वर्षांपासून एका खितपत पडलेला मोठा जनसमुदायाचा महान मुक्तिदाता, तुमचा आमचा नाही, तुमचा आमचा नाही, तर या जगात संघर्षाची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येक महान व्यक्तीचा महानायक, आणि ते म्हणजे विश्वरत्न, विश्वभूषण डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी गुलामगिरीची साखळी तोडून संपूर्ण जगाला मुक्त केले आणि शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश जगाला दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की गरिबी तिथेच आहे जिथे शिक्षण नाही, म्हणूनच अगदी भाकरी खा पण आपल्या लेकरांना शिक्षण द्या असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगदी भाकरी खाऊन वेळ प्रसंगी उपाशी राहून बॅरिस्टर झाले। विचार करा, ज्या समाजात कोणी 4थी शिकला नव्हता त्या समाजात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडवर बॅरिस्टर झाले। केवढा हा मोठा भीम पराक्रम,
14 आठवड्याचा सत्याग्रह, काळ्याराम मंदिराचा संघर्ष, जाती व्यवस्थेविरोधात पुकारलेले बंड यावर एक नजर टाकली तर बाबासाहेबांचे आयुष्य म्हणजे एक प्रचंड धगधगत विपुंड होते. एक हाडा मासाचा माणूस आपल्या जीवन काळात किती प्रचंड संघर्ष करू शकतो हे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृतीतून आणि कर्तृत्वातून दिसून येतो. म्हणूनच मित्रांनो, जय भीम बोलताना कधी लाजू नका. जय भीम बोलताना कधी लाजू नका. जय भीम हे फक्त 2 शब्द नसून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मान आहे. ते म्हणतात ना, कुणाचाही असो कोणताही नारा, कुणाचाही असो कोणताही नारा किंवा थीम, माझ्या डोक्यात भीम, काळजात भीम, मुखात फक्त आणि फक्त जय भीम. आज आपल्या समाजाची अशी झालेली अवस्था पाहून मला फार वाईट वाटतं आणि एवढंच सांगावं असं वाटतं की शिवराय शाहू फुले आंबेडकर हे एका जातीचे नव्हते, तर त्यांनी एकमेकांना पाहिले सुद्धा नव्हते. त्यांनी फक्त एकमेकांचे विचार आत्मसात केले होते आणि ते एकमेकांच्या विचारावर चालत होते. एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिण्यापूर्वी जय शिवराय असे म्हणूनच लिहिण्याची सुरुवात करीत असत. एवढंच नाही तर जय शिवराय ही सर्वप्रथम घोषणा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच दिली. मित्रांनो, तुम्हाला सांगते, या महामानवांचा, या उद्धारकर्त्यांचा आपल्याला थोडासा जरी साथ लाभला ना तरी आपल्या आयुष्याचं सोनं होतं. हे महामानव आज जरी आपल्या जिवंत नसतील परंतु त्यांचे विचार मात्र आपल्या जिवंत आहेत आणि ते यावत राहतील. म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत राहतील. एकेवेळी एका युवकाने डॉक्टर बाबासाहेबांना आंबेडकरांना विचारले की बाबासाहेब, तुम्ही या देशाचे, या राष्ट्राचे संविधान निर्माण करीत आहात, तुम्हाला कशाची अडचण येत नाही का? साहजिकच आहे, आपल्याला साधं पुस्तक लिहिण्यादूर, साधं पुस्तक वाचायला सुद्धा कंटाळा करतो आपण. त्यावर बाबासाहेबांनी फार सुंदर असं उत्तर दिलं की बाळा, मला कशाची अडचण येत नाही, कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून हे संविधान निर्माण करीत आहे. मला कशाचीही अडचण येत नाही. बाबासाहेब नेहमी म्हणायचे, माणूस जन्माला येतो, खातो, जगतो, पैसा कमवतो, शिक्षण घेतो आणि मरून जातो. खातो जगण्यासाठी, जगतो खाण्यासाठी, पण शेवटी त्याला मरावंच लागतं. पण नुसतं जर आज मरण्याच्या भीतीने तुमचं जगत असाल तर तुमचं आजच मेलेलं बरं. कारण परिवर्तनाच्या चळवळीत काम करायला भिणारी माणसं ही जिवंतपणेच मेलेली असतात आणि परिवर्तनाच्या चळवळीत काम करणारी माणसं ही मेल्यावर ही जिवंत राहतात. मित्रांनो, तुम्हाला सांगते, बाबासाहेब कदाचित त्या काळातील आणि आजही सर्वात जास्त शिकलेले व्यक्ती असणार, परंतु त्यांनी जर असं ठरवले असते की त्यांना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग फक्त पैसा कमवण्यासाठी करायचा तर ते आजही जगातील सर्वात जास्त श्रीमंत व्यक्ती असते. परंतु त्यांनी असे केले नाही. त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी, गोरगरिबांच्या उद्धारासाठी केला. आणि म्हणूनच मला असं म्हणावंसं वाटतं की आज आप जहां पे खड़े हैं, आज आप जहां पे खड़े हैं उस खातिर बाबा साहब लड़े हैं. आज आपके जीवन में जो शांति है वो बाबा साहब की क्रांति है. आपके जेब में जो पेन है वो बाबा साहब की देन है. आपके पास जो कार है वो बाबा साहब के उपकार है. फिर भी आप उनके प्रति मौन है तो बताइए आपके तरक्की के पीछे कौन है? बोलो विश्वरत्न परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. एक चाय बनवणारा व्यक्ती पंतप्रधान बनतो हे तुम्ही नक्की सांगा, परंतु यापेक्षाही एक वर्गाबाहेर बसणारा विद्यार्थी या देशाचं संविधान लिहून जातो आणि त्या संविधानामुळे चाय बनवणारा पंतप्रधान बनतो. हे जास्त सांगावे, हे जास्त प्रेरणादायी ठरेल. कारण बंदुकीच्या धाकावर आणि मनगटाच्या जोरावर, बंदुकीच्या
ताकावर आणि हंटरच्या जोरावर वाघाला माणसासारखी जगवणारी मी अनेक माणसे बघितली, परंतु बंदुकीच्या धाकाशिवाय आणि हंटरच्या जोराशिवाय माणसालाच वाघ बनवणारा मी एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। सूरज को हथेली से कभी ढक नहीं सकते, सूरज को हथेली से कभी ढक नहीं सकते, समुंदर की लहरों को कभी रोक नहीं सकते। ए आसमां तेरी ऊंचाई पता है हमको, मेरे भीम की ऊंचाई कभी नाप नहीं सकते, कभी नाप नहीं सकते। धन्यवाद। मी एवढे बोलून माझे भाषण इथे संपविते आणि तुम्ही माझं शांतपणे ऐकून घेतला आणि तुम्ही ते आत्मसात कराल अशी आशा करते आणि तुमचे खूप खूप आभार मानते। जय हिंद, जय संविधान।